न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संतोष परदेशी आणि आशाताई परदेशी या दाम्पत्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचविल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे। परदेशी दाम्पत्याने आयोजित केलेल्या ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांच्या वितरण कार्यक्रमाप्रसंगी करण ससाणे बोलत होते। आपल्या सत्काराला उत्तर देताना करण ससाणे पुढे म्हणाले की श्रीरामपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने परदेशी दाम्पत्यांचे कार्य कौतुकास्पद आहे। यावेळी लाभार्थी महिला आणि बालकांच्या वतीने करण ससाणे यांचा सत्कार करण्यात आला। संतोष भाऊ परदेशी, आमच्या वहिनी आशाताई परदेशी यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थाने मला काही वाढदिवस आवडत नाही, ठीक आहे साहेब, आता वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सगळ्यात चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिघे साहेब, आपले शहराध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब गावकर पाटील, तसेच आपले मित्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत उगले, तसेच आपले सरपंच आणि आपले मर्चंट असोसिएशनचे संचालक आदरणीय प्रेमचंद शेटकुंकुल, आपले माजी नगरसेवक केसी अंकल शेळके, आदरणीय आबा रोटे पाटील, प्रवीण मामा नवले, सुनील भाऊ साबळे, इकडे या बाजूला आता माजी नगरसेविका मल्लिक काकू, आमच्या हे बी सरपंच आहे, आता डबल सरपंच आहे, डबल धमाका आहे, एकूण प्रेमचंद शेटांकडून वहिनी आहे, खऱ्या सरपंच आहे का नाही आहे ना, पंडितचं नाव घेतलं ना। आता आमच्या कुंकुल भाभी, आदरणीय गिरमे काकू, आमचे जामकर साहेब, तर मग अनेक मान्यवर आहेत, सागर भाई दुपटी आहेत, आमचे जय भाई आहेत, आमचे मनोज मामा आहेत, मिथुन मामा आहेत, आनंदराव जामकर साहेब आहेत, वैभव आहे, कल्पेश भैया आहे, विशाल भैया आहे, काटे साहेब आहे, आमचे जाधव मामा आहे आणि अनेक मान्यवर बाकी सर्वांच्या बापू कदम आहेत आणि सर्वच बाकी सर्वांची मी माफी मागतो, कोण झाले ना। खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला जर कोणता वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला असेल तर तो हा कार्यक्रम मला असा वाटतो की आता दिघे साहेबांनी मगाशी सांगितलं की
आयुष्यामध्ये म्हणजे ते म्हणे की वाढदिवसाला बुके हार हे काही आपल्याला पहिल्यापासून तसं आवडतच नाही. ससाने साहेबांनी आपल्याला तसं शिकवलेलं आहे. परंतु आपल्याला आयुष्यामध्ये आपला काही कारखाना नाही, आपली शाळा कॉलेज संस्था काही नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळालेले आयुष्यातले बुके हार यांचे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा हसू येतं आणि ते येऊन आपल्याला सांगतं की आमच्या खात्यामध्ये 22,000 रुपये जमा झाले, तोच आपला बुके भेटला. याच्यापेक्षा आपला आनंद दुसरं काय नाही पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस संकट येतात, अनेक प्रकारचे संकट समोर बसलेल्या सर्व आपल्या माता भगिनी असतील, त्यांनी मुलं असतील, या सगळ्या संकटाला सामोरे जात आहेत. अनेक अडचणी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये काही दुर्घटना घडल्या असेल किंवा इतर काही कारणामुळे दुर्घटना घडली असेल, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने कुणी स्वतःहून काही अशा योजनेमध्ये येत नाही. मजबुरी असती माणसाची किंवा काहीतरी अडचण असती, त्याच्यातून माणूस भाग पडतं की आपल्याला योजनेमध्ये सहभाग झाली पाहिजे, आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ झाला पाहिजे. कारण की आम्हाला सुद्धा माहिती आहे की जेव्हा आपलं छत्र राहतं तेव्हा तर आपल्याला किती त्रास होतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु यात सुद्धा तुम्ही भक्कमपणे उभा, तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी प्रयत्न करतायत. स्वतःचे मुलं घडले पाहिजे, मुली घडल्या पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. खऱ्या अर्थाने तुमच्या करायला माझा सलाम आहे. खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी टाळावा, या सगळ्या माता भगिनी की यांच्या घरी घटना घडून सुद्धा या थांबल्या नाही, कधी हारल्या नाही. त्यांनी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं जे काही जबाबदारी होती, मुलांचं संगोपन, मुलींचं संगोपन आणि कुटुंब चालवणं, हे त्यांनी चालू ठेवलं. आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आता म्हणजे आता मला ते जास्ती माहिती नाही साहेब, परंतु जुन्या काळात सुद्धा आपण म्हणायचो की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी काहीतरी सुरुवात केली मुलींना शिकवायची, मुलांना शिकवायची. आता यात यजमानकडे करून आपल्याला तेच वाटतं. संतोष भोगावते वगैरे रात्री साहेब कोणी 12 वाजता, कोणी भांबरगाव रात्री 1 वाजता 2 वाजता, वार्डात कधी 11:30 12 वाजता तर कोणी वार्डात म्हणजे एक कमाल आहे की कशाची अपेक्षा नाही, मनापासून सेवा जी म्हणतात, मनापासून सेवा हे खऱ्या अर्थाने संतोष भोगर आणि वहिनीकडे पाहून आपल्याला शिकायला भेटते की जर मनात असलं, तुमच्याकडे पैशाची काही गरज नाही, तुम्हाला कोणते हे करण्याची गरज नाही. देवाने बिंदू दिला, हात दिलं, योजना वाचायची, योजना समजून घ्यायची आणि त्याचे फॉर्म निस्वार्थपणे भरून म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही काय काळजीच करू नका. तुम्हाला सांगतो हे एवढं लोकांनी जर तुम्हाला फक्त देवापाशी केलं नाही तर म्हणलं पाहिजे यांचं कल्याण होऊया. काय आयुष्यामध्ये ना तुमच्या वर्णित सुद्धा मग लागलं. पण हे काय केल्यानंतर 100% मला अशी खात्री आहे की ज्या ज्या वेळेस एकूण जेव्हा जातील तेव्हा भाऊचा जरा बरं करा, वहिनी जरा बरं करा, एवढं हे लय मोठं पुण्य, लय मोठं पुण्य. तुम्हाला परत भेटू शकत नाही, कोणाला भेटू शकत नाही. हे तुम्हाला दोघांना मिळालं. आणि आम्ही मगाशी बोलले जाते मला आता आपण फक्त निमित्त आहे. आपण काय बघतो थोडंसं कसं असतं, चांगला बोलणारा भाऊ दिसला, आपलं काम काय नाही साहेब, धक्का पाहून गाडीत आले पाहिजे, फक्त एवढं पाहिजे. त्यांनी सुरू केली गाडी घरी, एवढंच मला माहिती नव्हतं. पण आम्हाला एका प्रकार आला मग बरं मला ते शासनाचे पैसे भेटते नाही भेटते त्याची गॅरंटी नाही. पण लोक आपल्या घरी बसेल तुम्ही पैसे द्यायचे. दादा माझ्या जावेच्या मुलीला, माझ्या जावेला 95,000 आले. अरे बाबा, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर कमाल झाले. झाले किती प्रकरण झाले, किती झाले? 1111 मुलांना दर महिन्याला 2,500 रुपये 18 वर्ष उत्तर मिळणार. मागच्या टर्मला एका दिवसामध्ये 3 महिन्याचा 4 महिन्याचा फरक म्हणून 22,000 रुपये एका मुलाच्या खात्यात आले. आता या आनंद सर्टिफिकेट पाहतो आपण, हे काय सोपं नसतं. इतके व्हेरिफिकेशन करावं लागतात पोलीस स्टेशनला, नगरपालिकेमध्ये, अनेक ठिकाणी. परत तिथे सुद्धा कोर्टासारखं असते, कोर्टासमोर साक्षी द्यावी लागते की आई वारली, वडील वारली, या सगळ्याची माहिती द्यावी लागते आणि मग ते भेटतं. याच्यातून त्या मुला मुलींचा अशी संधी आहे की ज्यावेळेस कोणती पण शासकीय भरती निघते त्यामध्ये अपंगाची अनाथाची एक वेगळा कोटा असतो. या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांना भविष्यकाळामध्ये इतका मोठा फायदा होईल की त्यांना वेगळी त्याच्यामध्ये संधी निर्माण होईल. एवढं मोठं काम तुम्ही केलेलं आहे. आणि अशा एका जोड नसतो म्हणजे आता मागच्या नेला मुलं आणि खरंच लोकांना अर्थ नाही. लोकांना या सगळ्या परिस्थितीमध्ये अडचणी काळामध्ये या सगळ्याची गरज होती आणि ती गरज ओळखून खऱ्या अर्थाने तुम्ही चांगलं काम केलं. माझ्या म्हणजे वाढदिवसाचं जर आता आपल्याला जे काही सगळ्यात मोठं गिफ्ट जर असं आजपर्यंत ते गिफ्ट आहे असं मला वाटतं. तुमच्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जिल्ह्याचे युवा नेते
श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक कर्णदास ससाने यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र संतोषजी परदेशी व आशाताई यांनी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आला, त्याबद्दल आपल्या दोघांचे पहिल्यांदा आभार. त्यांनी एक चांगला कार्यक्रम, एक विधायक कार्यक्रम या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत. वाढदिवस साजरा करण्याला खूप साऱ्या गोष्टी असतात, परंतु एक चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लोकांच्या उपयोगी पडतील, जनतेच्या उपयोगी पडतील असा एक कार्यक्रम घेतात आणि खरोखर तुमचा दोघांचं एक कौतुक करावं तेवढं कमी आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी जवळपास तुम्ही 700 मुलांचं या ठिकाणी महिला बालकल्याण विभागातून त्यांना मदत मिळवून दिली आणि प्रत्येक मुलाच्या नावावरती 2,500 रुपये तुमच्यामुळे येत आहेत, त्याच्याबद्दलही तुमचा आभार. आज विशेष या ठिकाणी एक सांगा वाटतो की कारण 12 तारखेला करणदादाचा वाढदिवस होता, परंतु करणदादांना असं वाटलं की आपण वाढदिवसाला कुणाला भेटायला नको, ते गेले. परंतु लोकांनी दादा या ठिकाणी वाढदिवस तुमचा चांगला साजरा केला, तुम्ही नसतानाही, परंतु आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर मधला नेहमी जो ससाने साहेबांचा गुण होता की श्रीरामपूरच्या लोकांना काही ना काही मिळालं पाहिजे, काही ना काही दिलं पाहिजे, या गोष्टीची जाणीव ठेवून संतोषजी व आशाताई यांनी त्या गोष्टीसाठी चांगला उपक्रम राबवला. यावेळी परदेशी दाम्पत्यांच्या पुढाकाराने अनाथ प्रमाणपत्र बाल संगोपन योजनेच्या 51 लाभार्थ्यांचे फॉर्म पूर्णपणे भरून देण्यात आले आणि त्यांना मार्गदर्शन करून अहमदनगर येथे शासकीय कार्यालयात रवाना करण्यात आले. आतापर्यंत सुमारे 1100हून अधिक मुलामुलींना 2,250 रुपये प्रति महिना आणि कोरोना काळात दगावलेल्या पालकांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण आणि 3,250 रुपयांचा लाभ परदेशी दाम्पत्याने मिळवून दिला आहे. तसेच अनेक वृद्ध महिला भगिनींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1,500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे लाभ मिळवून दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड संबंधी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि मदतही परदेशी दाम्पत्य करत असतात. येणाऱ्या काळातही निराधार बालक महिला वृद्धांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे परदेशी दाम्पत्यांनी या प्रसंगी बोलताना म्हटलं आहे. नमस्ते, मी आशा संतोष परदेशी. आज करणदादाच्या वाढदिवसानिमित्त जे शासनाच्या काही स्कीम असतात यांचे मी आज इथं वितरण सोहळा म्हणून साजरा करणार आहोत आणि ज्या मुलांना अनाथ सर्टिफिकेट द्यायचे आहे तर करणदादा यांच्या हाताने हे अनाथ सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. दादाच्या वाढदिवसानिमित्त जे बालसंगोपनाचे प्रकरणं 51 प्रकरणं आम्ही आज नगरला घेऊन जाणार आहोत आणि 2021ला 2022 2023ला ज्या मुलांचे पैसे खात्यात जमा झाले, अशा बऱ्याचशा मुलांच्या खात्यात पैसे जमा झाले, परंतु थोड्याफार मुलांचे पैसे खात्यात जमा झाले नाही, तर असे मी 25 महिलांना घेऊन मी नगरला जाणार आहे. बऱ्याचशा ह्या योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. ह्या महिलांच्या वतीने ह्या महिला जरी अनाथ असल्या तरी त्या अनाथ न म्हणता ह्या महिलांनी सगळ्यांनी असं ठरवलं की आम्हाला करणदादाच्या वाढदिवसानिमित्त दादांचा ऑक्शन सोहळा म्हणून इथं लोकमान्य वाचनालय इथं आम्ही साजरा करणार आहोत. तरी मला बऱ्याचशा महिलांना एक संदेश द्यायचा आहे. दरवेळेस मी माझ्या बाईटमध्ये मी ह्या महिलांना संदेश देत असते आणि ह्या वेळेस पण मला संदेश द्यायचा की महिलांना ज्या तुमच्या आसपास अशा काही घटना घडलेल्या असन का ज्या मुलांना आई वडील नाही, तर माझे हात जोडून ह्या महिलांना विनंती आहे का तुम्ही ह्या महिलांना सांगा आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण माझे जवळजवळ 1,060 प्रकरणं पूर्ण झालेले आहेत आणि 1,060 प्रकरणापैकी जवळ 800 ते 900 मुलांना लाभार्थ्यांना लाभ पण भेटलेला आहे. आणि आत्ता मी दादांच्या वाढदिवसानिमित्त मी 51 प्रकरणं मी नगरला घेऊन जाणार आहात. हा शुभ आकडा असा आहे की 1,011 प्रकरणं माझे पूर्ण होतील. म्हणून मला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे का तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्लीज करून सांगा आणि माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आज खरंच आनंदाचा क्षण आहे की 2021 पासून जे आपण बालसंगोपनाचा जे काम चालू केलं आहे त्यामध्ये कमीत कमी 80% मुलांना शासनाचा खूप मोठा लाभ मिळालेला आहे. म्हणजे लाभ मिळाला म्हणजे ते लाभ म्हणजे अशा टायमाला मिळाला की ज्या शैक्षणिकदृष्ट्या भक्कम होण्याच्या आधी त्याची मदत मिळालेली आहे. मी प्रथम शासनाचे मी आभार मानतो व हे करताना मला
करणदादा ससाने व त्यांच्या सहकाऱ्यांचे खूप मोठं सहकार्य मिळालेले, त्यामुळं मी हे करू शकलो. त्यामध्ये आमची मिसेस आशाताई परदेशी व यांनी हा खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. या उचलल्यामुळं हे जे लाभ देताना ह्या सर्वांचा लाभाचा उपयोग सगळ्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्वांना मिळालेला आहे. मी खरंच यांना सर्वांना इच्छितो की तुम्ही असे काही लाभार्थी असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना हे लाभ मिळू शकतो, हेच मी सांगू इच्छितो. यावेळी या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी परदेशी दाम्पत्याचे आभार मानले आहेत. तर काही महिलांना बोलताना अश्रू अनावर झालेले पाहावयास मिळाले. पल्लवी मिलिंद उघडे. तर माझे भाऊ असं दोन मुलांचं केलं बुवा त्यांनी. 80,000 रुपये भेटलेले मला. त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, आमचे कागदपत्र व्यवस्थित केलेले आहे, त्यांनी आमची काळजी घ्या बुवा असं. मीला नवनाथ तानावडे. मला त्या आशाताईनं मदत केली, समध्यांनी मदत केली आहे. 75,000 रुपये आलेले आहेत मला. शोभा देवीदास काणे. असं परदेशी ताई यांनी खूप मुलांसाठी खूप प्रयत्न केले आणि 50,000 रुपये आले. माझे नाव सोनाली उमेश होनुले. माझे मिस्टर 18 सप्टेंबर 2022 रोजी काही कारण आजारी असल्यामुळे त्यांचं निधन झालं. घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले, पण आशाताई आणि संतोष भाऊ यांनी आम्हाला खूप मोठा पाठिंबा दिला. ते आमच्या पाठीशी खूप मोठ्या प्रकारे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्यामुळेच बालसंगोपन योजनेची काही माहिती आम्हाला मिळाली. त्या योजनेद्वारे आमच्या घरातील 4 मुलांना बालसंगोपनाच्या योजनेतून 9,000 प्रत्येकी मुलापरत 36,000 रुपये प्राप्त झाले. या प्रकारे त्यांचे खूप खूप आभार मानते मी. आमच्या घरातील अंधार दूर करण्याचं त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल दोघांचे पण आणि करणदादांचे पण खूप खूप आभार मानते. सुंदर झालेले आहे. आशाताईंनी तिचं पण डोलचं काम करून दिलं, अंगणवाडीचं काम करून दिलं. त्यामुळे आम्ही त्यांची फार म्हणजे उपकार आमच्याकडून फिटणार नाही. इतकं म्हणजे आमच्या मागं दुःख आहे, तरी त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं. अजून सुद्धा येऊन विचारतात. त्यांना देव भरपूर आयुष्य देव आणि त्यांच्या हाताने सर्व कार्य करून देव. आणि करणदादा तुम्ही पण आमची पाठीशी उभं राहा. एवढंच एक झालं की माझ्या सुनबाईला घेऊन मी फार फिरले, तर तुम्ही एवढं एक कार्य करा दादा. तर लोणीच्या हॉस्पिटलला सांगा तर कुणाचं जर अर्जंट ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याला तुम्ही घ्या. माझ्या सुनबाईला घेतलं नाही, माझी सुनबाई गेली. म्हणून आता तुमचंच आम्हाला आधार आहे. श्रीरामपूरमध्ये लोकांना तुम्ही आमच्याशी पाठीशी उभे राहा. सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करते आणि परत एकदा करणदादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि तसे आमच्या आशाताई आणि संतोष भाऊ यांना फार आयुष्य देतो आणि त्यांच्या हाताने मोठं सहकार मोठे कार्य घडवत हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत उगले, माजी नगरसेवक केसी शेळके, रितेश रोटे, आशिष धनवटे, प्रेमचंद कुंकुलोड, माजी नगरसेविका सुनीताताई मंडलिक, दत्तनगरच्या सरपंच सारिका कुंकुलोड, प्रवीण नवले, मिथुन शेळके, जावेद शेख, सुनील साबळे, भानदास पवार, रणजित जामकर, आनंद जामकर, भगवान जाधव, गणेश काते, विशाल साळवे, वैभव कुरे, कल्पेश पाटणी आदी मान्यवरांसह लाभार्थी बालक, महिला आणि वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.